विविध मागण्यांसाठी रहीमपूर खुर्द येथील रहिवाशांचे नांदेड महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील रहीमपूर खुर्द येथील गट नंबर 10 सर्वे नंबर 6 व 11 या नागरी वस्तीमध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्याने भीमवाडी लगत असणाऱ्या रहीमपूर खुर्द येथील विशाल कांबळे व रहीमपूर खुर्द येथील रहिवासी हे नांदेड महानगरपालिकेसमोर दिनांक 7 जुलै 2025 पासून आमरण उपोषण करीत आहेत। या नागरी वस्तीमध्ये ड्रेनेज व पाणी पुरवठा सेवा तात्काळ टाकून देण्यात यावी, रस्ता दिवाबत्ती विजेचे पोल टाकण्यात यावेत, अमृत टप्पा 2 अंतर्गत मंजूर ड्रेनेज लाईनचे काम तातडीने सुरू करावे या मागण्यांसाठी रहीमपूर खुर्द येथील रहिवासी हे नांदेड महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करीत आहेत। गेल्या 10 वर्षांपासून या वस्तीमध्ये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे दुर्लक्ष दिसून येत असल्याचे रहीमपूर खुर्द येथील रहिवासी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे। मी विशाल कांबळे बोलतो सर। रहीमपूर खुर्द उद्योगनगर या नगरामध्ये आम्हाला ड्रेनेज लाईन, रोड, पाण्याची लाईन, लाईट या सुविधा आम्हाला 10 ते 15 वर्षापासून नाहीत। त्यासाठी आम्ही प्रशासनाला मागणी केल्या तरी प्रशासन काय आमच्यावर लक्ष देत नाही, म्हणून आम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहोत, महिला आणि पुरुष। तरी प्रशासनानं आम्हाला न्याय द्यावा ही विनंती करतो। गेल्या 15 वर्षापासून आपण पाठपुरावा करत आहात, त्यापूर्वी देखील आपण आमरण उपोषण वगैरे केले नाही सर। अर्ध त्याला निवेदन दिलेले आहेत, 3-4 वर्षापासून निवेदन देत आहोत तरी त्यानं काय लक्ष देत नाहीत। आपला प्रश्न मार्गी नाही लागला तर पुढचं पाऊल, पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आता आम्ही आंदोलनाची भूमिका करणार आहोत। नमस्कार, मी हिरवंत सुरेकर, उद्योगनगरी रहीमपूर खुर्द गट नंबर 10 येथील नागरिक या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आम्ही महानगरपालिकेकडे गेल्या 3 ते 4 वर्षापासून निवेदन देतोय। आमच्या या नागरी वस्तीमध्ये भौतिक सुविधा अद्यापही पोहोचलेल्या नाही। त्यामध्ये प्राथमिक गरजापैकी रस्ते, नाली, ड्रेनेज, दिवाबत्ती ह्या सुद्धा मूलभूत सुविधा नसल्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ रहिवासी आजपासून सामूहिक उपोषण करीत आहोत। आज सोमवार 7 जुलै पहिला दिवस आहे। यापुढे प्रशासनाने आम्हाला पत्रव्यवहार दिलेला आहे आणि माननीय अभियंता प्रकाश कांबळे सर या ठिकाणी येऊन उपस्थित होऊन आम्हाला आश्वासन दिलेले सुद्धा आहेत की तुमच्या मागण्याची पूर्तता केली जाईल, तुमचं आमरण उपोषण या ठिकाणी थांबवावं, आम्ही तातडीने हे पावलं उचलू असं त्यांनी आश्वासन दिलेले आहे। जर प्रशासनानं याची अंमलबजावणी नाही केली तर आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणीच आमचं कुटुंब चूल मांडू आणि प्रशासनाला दाखवून देऊ। रहीमपूर भीमवाडी भागातील आमचे समाज बांधव व त्या ठिकाणी राहणारे नागरिक आज या ठिकाणी त्यांच्या मूलभूत हक्काच्या ज्या काही मागण्या आहेत, लाईट असेल, पाणी असेल, या मूलभूत हक्कासाठीच्या मागण्यासाठी ते आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणात माननीय आयुक्त साहेबांना मी विनंती करतो की ज्या काही मूलभूत हक्काच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत ते त्यांना पुरवाव्यात, जेणेकरून मानव म्हणून जगत असताना ज्या गोष्टी लागतात ते त्यांनी पुरवणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे आणि ते महापालिकेनं कर्तव्य करावं ही मी विनंती करतो। आणि जर आमच्या मागण्या किंवा आमच्या या नागरिकांच्या किंवा आमच्या भगिनींना जर त्यांच्या मूलभूत हक्क सुविधा मिळत नसतील तर आम्ही हे आमरण उपोषण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे आमच्या सहपरिवारासह आमच्या सर्व नागरिकांसह या ठिकाणी करणार आहोत। मी आयुक्तांना विनंती करतो की आमच्या ज्या काही सर्व मागण्या आहेत आपण या सर्व मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, आमच्या या मागण्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती करतो आणि या उपोषणास मी पूर्णपणे पाठिंबा देतो। मी मीरा गजबारे बोलतो, रहीमपूर उद्योगनगर। आम्हाला इथं कोणत्याच सुविधा नाहीत। आम्ही 15 वर्षापासून राहतो तिथं, तरी पण आम्हाला कोणती सुविधा नाही। रोड, ड्रेनेज लाईन, लाईट, पाणी काहीच नाही। आम्ही याकरता उपोषणाला बसलेले आहोत। तुमच्या मागण्या पूर्ण करावी। अहिल्याबाई विठ्ठल कांबळे, रहीमपूर उद्योगनगर। आम्हाला ड्रेनेज नाही, रस्ता नाही आणि लाईट नाही, पाणी नाही, याच्यासाठी आम्ही आल्या।